तर सरपंच संतोष देशमुखांची अमानुष छळ करून हत्या झाली असे अनेक आरोप केले जात आहेत। मात्र हे सर्व आरोप खरे ठरवणारे हत्या प्रकरणाचे धक्कादायक पुरावे एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागले। संतोष देशमुखांना क्रूर मारहाण झाली त्यावेळीचे धक्कादायक फोटो आता समोर आलेत। या फोटोत आरोपींना संतोष देशमुखांचा कसा छळ केला याचं विदारक चित्र दिसतंय। या फोटोमध्ये आरोपी संतोष देशमुखांना जबर मारहाण करतायत। त्यांच्या अंगावरचे कपडे काढून त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। त्यांच्या छातीवर बसून गळा दाबण्यात आलाय। महाराष्ट्राला हादरवून सोडणारी, काळजाचा थरकाप उडवणारी हे धक्कादायक अशी घटना आणि त्याचे फोटो आता समोर आले। आपल्या भावावरती झालेल्या अमानुष छळाचे फोटो पाहून धनंजय देशमुखांना सुद्धा अश्रू यावेळेला अनावर झालेले होते। या फोटोंमधनं तीव्रता लक्षात येते किती अमानुष पद्धतीने ही मारहाण झालेली होती आणि याच फोटोनंतर अतिशय तीव्र अशा स्वरूपाचे पडसाद सुद्धा उमटायला सुरुवात झाली आहे। अतिशय निर्दयी पद्धतीने मारहाण होत असताना सुद्धा सेल्फी घेण्याचा केविलवाणा आणि क्रूर प्रकार हा समोर आलेला आहे। कोणत्याही स्वरूपाची दयामाया यावेळेला दाखवली जात नव्हती हेही फोटोमधून स्पष्ट दिसतंय। आपल्या भावावरती झालेल्या अमानुष छळाचे फोटो पाहून धनंजय देशमुखांनाही अश्रू अनावर झाले। एनडीटीव्ही सोबत संवाद साधताना देशमुखांच्या अश्रूंचा बांध फुटला। दादांना खूप वाईट पद्धतीने मी संपवलंय। मला लढायला हिंमत नाहीये आता, मी संपून जाईल। मी संपून जाईल हो, मी राहणार नाही हो। मी खूप प्रेम करायचो भावावर माझ्या। मी आजपर्यंत हे बघितलं नव्हतं। मी पहिला फोटो बघितला की डोळे झाकले होते। अतिशय चुकीच्या पद्धतीने हे केलंय हो सगळ्यांनी आणि याचं समर्थन करतात काही साले। त्यांना कळायला पाहिजे कसं संपवलंय भावाला माझ्या आणि हेच समर्थन करतात हे हरामखोर। यांना लाज वाटायला पाहिजे। चुकीला चूक सुद्धा म्हणले नाहीत हे अजून। मी रडूही शकत नाही। सगळं कुटुंब रस्त्यावर उघडं पडलेलं आहे। त्यांना कसं सांगू मी, तुम्हाला कसं सावरू? आमचं सावरणारच माणूस नाहीये घरातला, तर मी कसं सावरणार त्यांना? मी एकदम छोटा होतो, त्याने सगळं मला सांभाळून घेत होता, कुटुंबाला सांभाळत होता। माझ्या खांद्यावर जबाबदारी घ्यायला किती मोठी तयार आहे, पण मी ह्याला आणू कुठून? लेकरांना कुठं सांगू मी? माझा मुलगा आज शाळेत जाताना म्हणतोय, छोटा मी अन्न आल्यावर शाळेत जाणार आहे 4 वर्षाचा, तुला शाळेत जा म्हणली येड्यासारखं करतो। तर म्हणजे माझ्या भावाच्या पत्नी वहिनी माझ्या शाळेत जा म्हणलं तर तो म्हणतोय अन्न आल्यावर जाणार आहे। आईनं मारलं तर म्हणतोय मला अन्न मारत नव्हते। कसं कसं जाणार आहे पुढे? मी कसं टिकणार आहे मी ह्याच्यामध्ये? तुम्ही सांगा मला। मला आनंद नाही आहे, पण कमीत कमी हा मला विश्वास आहे की महाराष्ट्राला हे पटेल की जितेंद्र तेव्हा जे बोलला होता ते आज खरं पोलिसांनी खरं म्हटलंय। लघुशंका करता तुम्ही? लाज नाही वाटत? लघुशंका तुम्हाला तुमच्या शरीराला अशी, आणि त्याच्यावर मीठ लावा, काय होतं बघा। माझा फक्त प्रश्न एवढा आहे की आपण सगळे विसरून जाऊ। आपण उद्यापासून परत आपल्या आयुष्यामध्ये बिझी होऊन जाऊ। त्या 2 लहान पोरांचं काय, त्याच्या बायकोचं काय, ती कुठे बिझी होणार आता? त्याने आयुष्यभर हे चित्र असं डोळ्यासमोर ठेवून जगायचं की माझ्या बापाला असा मारला।